नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे, कारण की पुन्हा पुन्हा तेच प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी 3 विधाने दिलेली आहेत आणि त्यांचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत। 1. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। दुसरे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले। तिसरे विधान, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना मानतात। टिक केलेली जी उत्तरे आहेत ती विद्यार्थ्यांनी केलेली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः उत्तरांची व्यवस्थित खात्री करायची आहे। प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी 3 जोड्या दिलेल्या आहेत, चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत 4 गुणांसाठी। पहिले आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। युरोपातील महत्त्वाचे विचारवंत। दुसरे आहे, कालरेषेवर दिलेल्या वर्षानुसार दूरदर्शनाचा घटनाक्रम तयार करा। आणि तिसरे आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। पर्यटनाचे प्रकार। तिघांपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा। कोणत्याही 2 टिपा 4 गुणांसाठी लिहायची आहे। एक आहे उपयोजित इतिहास, दुसरे मार्को पोलो आणि तिसरी टीप आहे सरस्वती महाल ग्रंथालय। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 4 पैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे। 1. फुको याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते। 2. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। 3. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली आणि 4. बाळ पंडित यांचे समालोचन रंजक होत असे। प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी। हेमाडपंती मंदिरे, या ठिकाणी उत्तरा दिलेला आहे। उत्तराचे वाचन केले तर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील। पहिला प्रश्न आहे, हेमाडपंती मंदिराची उभारणी कोणत्या कालखंडात झाली? दुसरे, हेमाडपंती मंदिराची उदाहरणे लिहा। आणि तिसरा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। हेमाडपंती मंदिर वास्तुशैलीची कोणती वैशिष्ट्ये आहेत? प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी लिहायची आहे। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क मिळतील। 1. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। दुसरे विधान, वर्तमानपत्रांच्या पूर्वसुरीविषयी सविस्तर माहिती लिहा। तिसरा प्रश्न, मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा। आणि चौथा प्रश्न, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 2 गुणांसाठी 2 विधाने पूर्ण करायची आहेत। 1. पुढीलपैकी टिंबटिंब या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे। दुसरे विधान, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान राज्यात मोठी टिंबटिंब घडवून आणली। प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 4 गुणांसाठी। पहिले आहे, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते। दुसरा प्रश्न आहे, एखाद्या घटक राज्यात
केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. आणि तिसरा प्रश्न आहे, डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होत आहे. प्रश्न 8वा, पुढील संकल्पना स्पष्ट करायच्या आहे. 2 संकल्पना आहे, कोणतीही एक संकल्पना 2 गुणांसाठी स्पष्ट करायची आहे. एक आहे माहितीचा अधिकार आणि दुसरी संकल्पना आहे प्रादेशिकता. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 2 कृती दिलेल्या आहे, कोणतीही एक कृती 2 गुणांसाठी करायची आहे. पहिली कृती आहे, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. मतदारसंघाची निर्मिती हा ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. आणि दुसरे आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. पहा, हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला पण बऱ्याच वेळा विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न 9वा 2 गुणांसाठी आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक 2 गुणांसाठी. 1. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. आणि दुसरे आहे, भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.